हॅलो नमस्कार, मी पायल. आपलं पायल्स वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. तुम्ही कशा आहात? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते. आणि पहिल्यांदा तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ. तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माझ्या देवघरामध्ये कुठले कुठले देव आहेत, मी कुठून आणलेत आणि देवांची मी मांडणी कशी करते या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. काही दिवसापूर्वी एका ताईने कमेंट केली होती, पण हा व्हिडिओ खूपच मी लेट बनवायला लागले, त्यासाठी खरंच सॉरी ताई. जसं आपल्या घर महत्त्वाचं असतं तसं देवघरालाही तेवढंच महत्त्व आहे आपल्या जीवनामध्ये. देवघर जेवढं छान तेवढंच घरामध्ये पॉझिटिव्ह वाटतं. आणि आपले सणच एवढे आहेत सगळं की आपल्याला तेवढे देव सगळी पूजा करावीच लागते. आपल्या परंपरेनुसार काही चालीरीती रूढी परंपरा आहेत त्या आपल्याला पाळाव्या लागतात. आणि त्या पाळल्यानंतर खरंच खूप छान वाटतं. आपण आपला वारसा मुलांनाही देतो आणि यामुळे काही तोटे होत नाहीत. तर आपलं घर सदैव. आणि तुम्ही काही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, माझ्या दिवसाची सुरुवात देवपूजेनेच होते आणि देवपूजा केल्यावर मला खूप प्रसन्न वाटतं. नाहीतर मग दिवस माझा खूप खराब जातो, असं माझ्या बाबतीत तर होतं. तर आणि देवाचे आसनं मी रोज बदलते, कारण नाही बदललं तर असं एवढे देवपूजा केल्यासारखं वाटत नाही. त्यामुळं मग मी आसन बदलते. आता माझ्याकडं खूप आसन आहेत लाल कलरचे. सोमवार असेल तर मी पांढऱ्या कलरचं आसन टाकते, पिवळ्या कलरचं आणि गुलाबी कलरचं. असं माझ्याकडं 3-4 कलरचे आसन आहे. आणि अजून मी बनवते कधी कधी कपडा घरामध्ये जर पीस मला दिसला की मग मी त्याचंही बनवते. आणि आता सध्याला तर हे वेलवेटचे बनवले आहे. आणि देवपूजा करताना मी आधी पुसून घेते सगळं आणि त्यानंतर मग दिवा लावून घेते. आणि मी उभारूनच देवपूजा करते आता, कारण खाली स्टोरेज बॉक्स असल्यावर मग बसून तर करू शकत नाही. आणि चेअरवर बसून करायचं तर ते मला काही एवढं हे होत नाही. त्यामुळं मग मी देवपूजा करताना अगोदर देव धुते खाली बसूनच. छान एका ताटामध्ये देव व्यवस्थित धुते आणि पुसून ठेवते. जेव्हा मला अभिषेक ते करायचा असतो तेव्हा मग मी एक एक देव हे करते. पण रोजची देवपूजा असेल तर मी अशीच देवपूजा करते, कारण खूप देव आहेत आणि प्रत्येक देव असं व्यवस्थित धुवून होत नाही. मग त्यामुळं मग मी असं या पद्धतीने करते. उजव्या हाताने पाणी ओतून आपलं देवघंगाळ्यामध्ये असे धुवून घेते, नंतर त्यांना पुसून एका ताटामध्ये ठेवून घेते. अशी मी दररोजची देवपूजा करते. जर गुरुवार असेल, जर असं सण असेल तर मग त्यांचा अभिषेक ते घालते मी छानपैकी. तर असे मी देव छान धुवून घेईल, सगळे फोटो ती पुसून घेईल आणि अशा पद्धतीने मी देव रोज धुते पुसते. आणि असंच केलं तरी चालतं. असं काही आपल्याला रोजच देवांना अभिषेक घालावे असं काही नसतं. आपल्याला जसं जमतं आपण फक्त श्रद्धेने करायचं. आणि आता ही देवाचं पाणी आहे ते मी रोज झाडामध्ये टाकते. आपल्याला तुळशीमध्ये टाकायचं नसतं, ते झाडामध्येच टाकायचं असतं. आणि आता मी हे देव सगळी मांडणी करून घेईल. आणि आपल्याला सगळं देवांची असं व्यवस्थित जिथे देव आहेत आणि देवांची आपल्याला आहे ना प्रत्येक वेळेसच देवांची जागा बदलायची नसते. जिथं जे देव आहेत आपण त्यांना जे जागा दिली, जे आसन दिलं आहे तिथंच रोज देव ठेवायचे. आणि पहिल्यांदा मी मंगल कलश स्थापन करून घेते आणि मी हळद असं थोडंसं गोल सर्कल करते आणि त्याच्यामध्ये कुंकूट लावते. तर ते खूप छान दिसतं ह्याला. आणि असं काही विशेष असेल तर मग ती देवाला मी मुखवटा बसवते अंबाबाईचा. माझ्याकडे मुखवटेही खूप आहेत. जर तुम्हाला बघायचे असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आसनं देवा रिलेटेड जे सामान आहे त्याचा मी वेगळा व्हिडिओ करेल. आणि ह्या माळाही कशा बनवल्यात मी त्याचाही नक्की व्हिडिओ करेल. तुम्हीही घरीच कशा स्वस्तात मस्त बनवू शकता याचा व्हिडिओ नक्की करेल मी. तर फुलं वाहून घेते. आता माझ्याकडे मी झाड लावलं होतं, कारण मला खूप हौस होते की रोज देवांना असं फ्रेश फुलं मिळावी. आणि आता आपण गुलाबाचे ते फुलं लावले की ते कधी तर 1, 2, 4, 5 असं यायचे. त्यामुळं मग देवांना फुलं असं मिळत नसे. मग हे झाड लावलं तर मला बऱ्यापैकी फुलं रोज मिळतात. आणि असे फ्रेश फुलं आणि असेही मी आणून ठेवते देवांना. जर झाडाला फुलं नसेल तर मग हे फुलं वाहते. त्यामुळं मग छान वाटतं घरात. आणि मी ही लुबांची अगरबत्ती आणली, इतकी छान आहे. आपण धूप लावण्यापेक्षा ही अगरबत्ती लावली तर खूप मस्त वास येतो. मंगलदीपची लुबान म्हणून आता आली आहे. तर देवघरामध्ये उजवीकडे माझा मंगल कलश आहे. तर आता असा मंगल कलश मी स्थापन करते. त्याच्या शेजारी आमचं कुलदैवत आहे, कुलदेव ते ठेवले आहेत मी. भैरोबा आमचा सोनारीचा भैरोबा
हे कुलदेव आहे, आमच्या गावा शेजारीच आहे. तर त्यांची मूर्ती मी तिथूनच आणली होती. तर ते त्यांची मांडणी केली आहे. त्यानंतर दत्त महाराज हे मी पुण्यातून घेतले आहे. दत्त महाराज ठेवले आहेत. त्याच्या शेजारी अयोध्येमध्ये स्थापन झालेले रामलल्ला म्हणजेच श्रीराम यांची मूर्ती ठेवली आहे. आणि त्याच्या या माळा मी घरीच बनवल्या आहेत. आणि विठ्ठलाच्या माझ्याकडे 2 मूर्त्या आहेत. एक देवघरामध्ये आहे आणि एक देवघरावरती आहे. त्या खूप मोठ्या आहेत आणि ही छान छोटीशी आहे. आणि त्याच्या शेजारी तुळजाभवानी आणि त्याच्या शेजारी येडेश्वरी, म्हणजे ह्या बहिणी बहिणी आहेत. तर माझ्या माहेरी कडून येडेश्वरी कुलदैवत आहे आणि आम्ही खूप मानतो. आणि तुळजाभवानी तर कुलदेवी आहे, त्यामुळं त्यांची मूर्ती असायलाच पाहिजे. तर असं मी तर आता दुसऱ्या पायरीला मी दाखवते. तर पहिल्यांदा मी अन्नपूर्णा ठेवली आहे आणि अन्नपूर्णा मी तांदळात ठेवली आहे वाटीत. तर अन्नपूर्णा मातेची कधीही तांदळात मूर्ती ठेवावी. आणि हे मी आत्ता घेतली आहे, म्हणजे तरी खूप वर्ष झालं आहे. लग्नात काही मला काही तेव्हा दिली नाही, तर नंतर घेतली आहे. आणि हे स्वामी समर्थांची ही मूर्ती मी आत्ता घेतली आहे. अगोदर मी रामदास स्वामीची बैठकी करत होते. तर आता ही छोटासा गणपती आहे आणि हा मला लग्नात आमच्या आत्याने दिला होता. त्यामुळं मी पहिल्यापासून हा गणपती पूजा करते. त्यामुळं मला असं दुसरा गणपती आणलाय तरी पण, आणि हा पोकळ आहे तरी पण मी त्याची पूजा करतेच. आणि हा गणपती आणि लक्ष्मी हे देवघर जेव्हा मी घेतलं होतं तेव्हा हे दोन्ही मूर्त्या मी घेतल्या होत्या. आणि या मूर्त्या मी पुण्यातूनच घेतल्यात. आपल्या पुण्यामध्ये खूप छान मूर्त्या मिळतात. तर या दोन्ही सेम आहेत कमळात बसलेल्या. त्यामुळं लक्ष्मी आणि गणपती हे मंदिराच्या टायमाला मला देव पाहिजे होते, म्हणजे मंदिरात गणपती असा भरीव पाहिजे होता, म्हणून मग मी ही मूर्त्या घेतल्या. आणि हे बाळकृष्ण तर लग्नातच सगळं. आणि ही अष्टविनायकाची फ्रेम आहे. तर ही मी ओझरचा गणपती, आपल्या अष्टविनायकातील ओझरचा गणपती करायला गेल्यानंतर तिथनं मी फ्रेम आणली होती. आणि ही दुसऱ्या पायऱ्याची मांडणी मी अशी केली आहे. आणि खाली आहे ना श्रीयंत्र आहे, तर ते कमलगट्ट्याच्या माळेत आहे. तर लक्ष्मीला खूपच कमलगट्ट्याच्या बिया खूपच प्रिय असतात. त्यामुळं मग त्यांना कमलगट्ट्याच्या बियावरच त्यांचं आसन असतं. त्यामुळं मग मी त्याच्यात ठेवलं आहे. त्याच्या शेजारी ही वैष्णव माता आहे. माझा भाऊ जेव्हा वैष्णव मातेला गेला होता तेव्हा त्याने मम्मीला मला सगळ्यांनाच अशा मूर्त्या आणल्या होत्या. तेव्हा त्याला लक्षात नाही आलं पितळ आणि ते, तर त्याने आणल्या होत्या. तर तेव्हापासून मी वैष्णव मातेची पूजा करते. आणि त्याच्या शेजारी गाई वासरू आहे छोटंसं. आणि हे मला खूप आवडतं. खूप छोटंसं आहे पण असं आकर्षक आहे. आणि त्याच्या शेजारी महादेवाची छोटी पिंड आहे. त्याच्या शेजारी कुलदैवतेचा फोटो आहे. हा मला पहिल्यांदा मी लग्न झाल्यानंतर पाया पडायला गेल्यानंतर तिथं मिळाला होता. तर ते मी तेव्हापासून देवघरामध्ये ठेवते. नंतर कवड्या ठेवल्या आहेत मी आणि 7 कवड्यांची पूजा करते. त्याच्यासमोर मी कासव आहेत माझ्याकडे, ते कासवाची पूजा करते. आणि गजलक्ष्मी. आणि आपल्या डावीकडे मी घंटी ठेवली आहे. आणि देवघरातच मी छोटे करंडा हळदी कुंकू भरून ठेवते. आणि ह्या हळदी कुंकू पौर्णिमा अमावस्याला मी बदलते. तर अशी मी रचना केली आहे मंदिरात. आणि मी हे दिवे असे ठेवते. आणि हा डबल दिवा आहे. तर मोठे दिवे काही रोज लावत नाही, त्यामुळं छोटा दिवा त्याच्यामध्ये ठेवला तर ते दिसायला खूप छान दिसतं. आणि आज मी प्रसाद म्हणून आंबा ठेवला आहे. आणि देवघरावर असं विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती ठेवली आहे. आता मला ही मूर्ती आहे ना दुसरीकडं ठेवायची आहे. तर आता मी तेच विचार करते कुठं ठेवायचे. आणि त्याच्यासाठी जागा फायनल झाली आहे. तर बघू लवकरच मी ठेवेल. आणि हे देवघराचे सगळं सामान मी या बॉक्समध्ये ठेवते. याच्यामध्ये इतकं सगळं जेवढं सामान आहे देवघराचं तेवढं सगळं सामान माझं याच्यामध्ये बसतं. आणि व्यवस्थित सगळं सामान बसते. आणि सगळे असे बॉक्समध्ये छान रचना करून ठेवली आहे. आणि याच्यामध्ये मी कसं ठेवलं आहे जर तुम्हाला बघायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. मी सगळं व्यवस्थित तुम्हाला दाखवते. आणि याच्यामध्ये सगळं रोजचंही सामान माझं बसतं. आणि याला दरवाजाही आहे. असं दरवाजा लावला की छान दिसायलाही छान दिसतं. आणि मी आसन साईडला ठेवते जेणेकरून आपल्याला घेता येईल लवकर. आणि वरती पण असं स्टोरेज आहे छोटंसं. आणि याच्यामध्ये रोज जे लागतं ते मी. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.